वाह, बरं झालं आत्ता घेऊन आलात अम्मा. पण अम्मा मला सांगायचं ना, मी आलो असतो, तुम्ही कशाला इथे आलात? अच्छा, शक्तीला कळायला नको म्हणून तिची नजर चुकवून आलात का? ते आपलं सिक्रेट, पुरणपोळी सिक्रेट काय तुम्हाला ऐन वेळेला सुचलं? शिवा मला खरं खरं सांगा, नाही म्हणजे तुझ्या साहेबाला शक्तीची जन्मकुंडली आणि जन्मदाखला कशाला हवाय? अम्मा अहो खरंच मला नाही माहिती ते. आता काय त्यांनी मला काम सांगितलं ते मी करतो. हवं असेल त्यांना कदाचित ऑफिसच्या रेकॉर्डसाठी वगैरे. अयो, असं नोकरीसाठी कोणी जन्मकुंडली मागतं हो? हे बघ, म्हणजे तुला हे थोडं असं विचित्र नाही का वाटत आहे? हो अम्मा, आमचे प्रिन्स सरकार जरा वेगळेच आहेत. एवढे मोठे बिझनेसमन आहेत ते. त्यांचं ते ज्योतिष कुंडली वगैरे या गोष्टींवर विश्वास आहे, ते मानतात. पण तुमची लेख नाही मानत ना, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. शक्तीची जन्मकुंडली आणि जन्मदाखला आमच्याकडे नाहीये. नाहीये म्हणजे? नाहीये म्हणजे आत्ता आमच्याकडे नाहीये. आता नाहीये म्हणजे नेमकं काय झालंय? हरवली बिरवली की काय? हा, हरवले तर. हा बरोबर, हरवले तर. ते आम्ही शिफ्टिंग मध्ये ना सगळे हरवले तर बघ. शिवा, मी घरी शोधले बघ, पण नाही सापडले रे. शंभो, आता काय करायचं मी? वहिनी साहेबांना तर मी सांगून बसलो की उद्याच्या उद्या तुम्हाला कुंडली आणि दाखला आणून देतो म्हणून. आता कुठल्या तोंडाने जाऊ त्यांच्या समोर? अम्मा, एक मार्ग आहे. आपण शक्तीची नवीन कुंडली बनवूया. तुम्ही फक्त मला तिची जन्मवेळ, जन्मतारीख आणि ठिकाण सांगा, मी बनवून घेतो. ते जन्म दाखल्याचं नंतर बघू ना. जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण मला तरी कुठे माहित आहे? अम्मा, अम्मा हा, सांगताय ना? काय? अहो, शक्तीची जन्मतारीख, जन्मवेळ आणि ठिकाण. आता कोणती तारीख आणि वेळ सांगू याला? खोटं तरी कसं बोलू? पण याला तारीख आणि वेळ सांगावीच लागेल. 10 वर्षांपूर्वी शक्ती आम्हाला ज्या दिवशी सापडली तोच दिवस आमच्यासाठी तिचा जन्मदिवस. अम्मा, अहो एवढा काय विचार करताय? शक्तीची जन्मतारीख, वेळ आणि ठिकाण विचारतोय. विसरलत की काय? अयो, मी कशी काय विसरेन? शक्तीची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण सांगा. हा, सांगते ना. बघ, ती शक्तीची जन्मतारीख 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबर. हा,